मित्रांनो, एआय आपल्याला खूप ठिकाणी आता मदत करतोय. आपले बरेचसे काम त्याच्यामुळे इझी होत आहेत. आणि एआयचा उपयोग आता आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायला लागलोय. आता मला एक कल्पना अशी सुचली की आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या शेअरेबल असल्या पाहिजे. म्हणजे काय, आता मी स्पष्ट करतो. समजा आपल्याला ग्रोसरी परचेस करायची आहे, किराणा मालाची यादी बनवायची आहे. ठीक आहे, तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करतात, तुम्ही दिवसभर ऑफिसात असतात. किराणा मालाची यादी घरी तुमची मिसेस किंवा घरातला कोणी व्यक्ती असेल ती बनवते आहे. आणि फॅमिली मेंबर बाकीचे कोणी कुठे आपल्या आपल्या कामासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या ऑफिसेसमध्ये किंवा शाळा कॉलेजेसमध्ये असतात. मग आता आपल्याला ही लिस्ट बनवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल, एकत्र बसून मग ती लिस्ट बनवावी लागेल. पण सगळ्यांकडे तेवढा वेळ नसतो. आणि मग एकत्र बसू केव्हा आणि लिस्ट केव्हा बनवू, म्हणून काय होतं की बऱ्याच वेळेला हे लिस्ट बनवायचं काम लांबतं आणि आपलं शॉपिंग तसंच राहून जातं. म्हणून आपण असा विचार करतो की अशा पद्धतीची लिस्ट बनवता यायला पाहिजे की प्रत्येक जण आपल्या जागेवरून त्या लिस्टमध्ये सहभागी होऊ शकतो. आणि मग अशी शेअरेबल लिस्ट, ग्रोसरी लिस्ट आपल्याला तयार करता येऊ शकते का, हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला. आणि मग यस, आपण ते करू शकतो. ही लिस्ट बनवणारं जे ऍप आहे ते अर्थात ऑनलाईन असेल. म्हणजे ते कुठेतरी होस्ट आपण केलेलं असेल, त्याची लिंक असेल सगळ्यांजवळ. आणि प्रत्येक जण आपल्या लिंक थ्रू ते ऍप ओपन करतील आणि सेम लिस्ट सगळ्यांना शेअर करता येऊ शकते, बघता येऊ शकते. प्रत्येक जण त्या लिस्टमध्ये नवीन आयटम ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो, लिस्ट चेक करू शकतो, बघू शकतो. हे सगळं शक्य आहे. आणि बघा, आता आपण जे ऍप तयार केलं ते आपल्याला या ठिकाणी ऍप्स मध्ये दिसेल बघा. म्हणजे तुम्ही पुन्हा जर या वेबसाईटवर आलात, बेस44 वर लॉग इन केलं, तर ऍप्स मध्ये तुम्ही तयार केलेले ऍप्स तुम्हाला दिसतात. त्याच्यापैकी हे ग्रोसरी फ्लो ऍप आता जे आपण बनवलं ते या ठिकाणी दिसतंय. आता हे ग्रोसरी फ्लो ऍप तुम्ही इथे ओपन केलं आणि हे ऍप जे आहे हे आपण ऑलरेडी पब्लिश केलंय. आता त्याची लिंक जी आहे ती तुम्ही इथून शेअर करा. ठीक आहे, आता मी ही लिंक जी आहे कॉपी करतो. आणि आता आपण असं अज्युम करू की आपल्या घरातले प्रत्येक व्यक्ती त्याला सेपरेटली यूज करतील. आता मी हा एक न्यू टॅब घेतला. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये ही लिंक आहे आणि ही तुम्ही लिंक ओपन केली. आता तुम्हाला ते जे ऍप आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसतंय बघा. हे ऍप, आता हा तुमचा मोबाईल आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे ऍप मॅनेज करताय. तिथे लिस्ट तुम्हाला सगळ्या दिसतील, ऑल लिस्ट. हे बघा, इथे दिवाळी आयटम लिस्ट आता जी आपण बनवली ती तुम्हाला दिसते. ओके. सेम आता समजा तुमच्या फॅमिली मेंबर मधला दुसरा कोणीतरी व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे पण लिंक आहे, तो सेम लिंक तो पुन्हा त्या ठिकाणी यूज करेल. आणि ती लिंक जी आहे ती त्यांनी त्यांच्या मोबाईलवर ओपन केली. सेम ऍप हे त्यांच्या मोबाईलवर पण ओपन झालं बघा. हा तुमच्या फॅमिली मेंबरचा मोबाईल आहे. ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना ही लिस्ट दिसते. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जिथे कुठे असाल तुम्हाला इथे लिस्ट दिसते. आता अशाच पद्धतीने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ही लिस्ट तुम्ही ओपन करून बघू शकता. प्रत्येकाला सेम लिस्ट या ठिकाणी दिसते. सपोज आता हा एक मेंबर आहे आणि हा त्या लिस्टमध्ये, आता दिवाळी लिस्ट तो समजा ओपन करतोय आणि या दिवाळीच्या लिस्टमध्ये त्याला सध्या 2 आयटम आहेत. त्याला वाटतं की त्याचा एक आयटम याच्यामध्ये ऍड करायचा आहे, मग तो त्याचा आयटम इथे ऍड करेल. ठीक आहे, मग तो आता टाईप करतोय. त्याला सपोज दिवाळीसाठी स्नॅक्स हवेत किंवा अजून काय त्याला जे हवं असेल, तो मेंबर आता त्याचे स्नॅक्स इथे ऍड करतोय. त्याने ऍड केले, जे काही त्याला स्नॅक्स हवेत ते त्या लिस्टमध्ये ऍड झाले बघा. आता त्याने एक आयटम ऍड केला, ह्या मेंबरने इकडे जर ही लिस्ट ओपन केली आता, तर त्यांच्या लिस्टमध्ये तो स्नॅक्स आयटम त्यांना ऍड झालेला दिसतोय बघा. म्हणजे एका मेंबरने याच्यात काही ऍड केलं तर तो दुसऱ्या मेंबरला इथे दिसेल, किंवा या मेंबरने एखादा आयटम डिलीट केला तर तो इकडे पण डिलीट झालेला दिसेल. म्हणजे आता आपण जिथे कुठे असू तिथून आपल्याला ही लिस्ट जी आहे ती शेअर करता येईल किंवा मॅनेज करता येईल. हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मी याला शेअरेबल ग्रॉसरी मॅनेजमेंट लिस्ट असं मी याला म्हणतोय. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही स्वतः बनवा. आता दिवाळी येते आहे, एक स्वतः तुमची ग्रॉसरी लिस्ट तयार करा, ग्रोसरी लिस्ट मॅनेजमेंट, आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये त्याची लिंक शेअर केली आहे. आणि मग अशी ग्रोसरी लिस्ट आपल्याला तयार करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. ही ग्रोसरी लिस्ट मॅनेजमेंट ऍप आपण जे काय तयार करतो आहोत हे बनवण्यासाठी मी यूज करतोय बेस44. बघा, याच्या आधी आपण बेस44 हे यूज केलेलं आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे आणि मला ते खूपच आवडलं आहे. की बेस44 हे असं एक टूल आहे की जे आपल्याला मोबाईल फ्रेंडली ऍप तयार करून देऊ शकतं. वेब ऍप असेल आणि मोबाईल फोनवर ते सहज आणि चांगल्या प्रकारे रन होऊ शकतं. आणि फ्री होस्टिंग तो करून देतो आपल्याला. आपलं ऍप जे आहे ते होस्ट होऊन जातं, म्हणजे पब्लिश करून देतो. आणि बस ती लिंक आपण सगळ्यांनी मिळून शेअर करायची आणि प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मधून ही जी ग्रोसरी लिस्ट आहे ती मॅनेज करू शकतो. मग आता हे बेस44 वर जाऊन हे ग्रोसरी लिस्ट मॅनेजमेंट ऍप
कसं तयार करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये याची मदत होईल असं मला वाटतं. चला आता आपण हे ऍप बिल्ड करूयात आणि मग हे ऍपची जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये शेअर करा आणि सेम लिस्ट तुम्ही नंबर ऑफ पीपल्स एका वेळेला कशा पद्धतीने मॅनेज करू शकतात ते तुम्ही ट्राय करून बघा. तर आपण आता बेस44 हे जे टूल आहे ते सुरू केलंय. base44.com इथे तुम्ही टाईप केल्यानंतर हे सुरू होईल आणि इथून तुम्ही स्टार्ट बिल्डिंगला क्लिक करा. स्टार्ट बिल्डिंगला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी एक सिंपल इंटरफेस या ठिकाणी दिसतोय आणि या इंटरफेसमध्ये तुम्हाला जस्ट एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे फक्त आणि या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही तुमचं जे ॲप आहे ते डिस्क्राईब करतात. बघा आता मी एक प्रॉम्प्ट ॲप त्याला या ठिकाणी देतोय आणि या प्रॉम्प्टमध्ये मी त्याला डिस्क्राईब केलं. एक सिंपल प्रॉम्प्ट आहे. आय वॉन्ट टू क्रिएट अ मोबाईल ॲप फॉर मॅनेजिंग ग्रोसरी लिस्ट. The app should allow users to add, edit, delete and check items from their grocery list. It should have categories like fruits, vegetable, dairy, snacks, etc. User should be able to save multiple lists for different occasions. म्हणजे वेगवेगळ्या पर्पज साठी वेगवेगळ्या लिस्ट त्याला बनवता यायला पाहिजे. Set reminders and share their list with family or friends. The interface should be simple, easy to use and optimized for mobile devices. Optionally include the ability to scan barcodes to add items and sort items alphabetically or by category. ठीक आहे, म्हणजे आता बारकोड हा ऑप्शनल पार्ट ठेवला आहे मी आणि आपल्याला काय करायचं की एक वेगवेगळ्या ऑकेजन साठीच्या लिस्ट याच्यामध्ये तयार करता यायला पाहिजे. एक सिंपल प्रॉम्प्ट हा या ठिकाणी मी दिला आणि हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर आता मी इथे क्लिक करतो. आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. तुम्ही स्वतः पुन्हा याच्यामध्ये काही चेंजेस करून तुमची स्वतःची लिस्ट या ठिकाणी तयार करून घेऊ शकतात. सेम प्रॉम्प्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. आता मी एंटर करतो आणि हा प्रॉम्प्ट जो आहे तो रन होईल आणि आपलं ऍप बनायला सुरुवात होईल. बघा अगदी मोबाईल फ्रेंडली ऍप तो आपल्याला तयार करतो. आता या बेस44चं वैशिष्ट्य काय आहे बघा. तो ऍप बिल्ड करताना त्याचा पूर्ण प्लॅन आपल्याला या ठिकाणी सांगत असतो. तो एक्झॅक्टली काय काय ऍक्टिव्हिटी करतो लेफ्ट साईडला आपल्याला दिसतात बघा. त्यांनी सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या म्हणजे सॉफ्टवेअरचं अनालिसिस तो करून घेतो, एक्झॅक्ट समजून घेतो एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि मग एक एक आयटम तो या ठिकाणी बनवायला सुरुवात करतो. आता तो ग्रोसरी लिस्ट ॲप बनवण्यासाठी पहिले ग्रोसरी लिस्ट एडिट करता यायला पाहिजे म्हणून त्याने त्याची एक एंटिटी तयार केली. त्याच्यानंतर ग्रोसरी आयटम एंटिटी त्याने पुन्हा क्रिएट केली. सगळ्या गोष्टी तो बनवतोय. मग तो लेआउट क्रिएट करतोय, लेआउट बनवला. त्याच्यानंतर लिस्ट पेजेस तो क्रिएट करेल. बघा आता तो एक एक ऍक्टिव्हिटी करत जातोय आणि आपलं ऍप जे आहे ते बिल्ड होत आहे. आता हे पूर्ण ऍप बिल्ड झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला या ठिकाणी त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. हा जो कन्सेप्ट आहे आता प्रोग्रामिंगचा याला वाइब कोडिंग असं म्हणतात. वाइब कोडिंग म्हणजे काय, तुमच्या आयडियापासून तो ऍप्लिकेशन डेव्हलप करून देतोय. बघा आता तुमचं ऍप जे आहे ते नियर अबाउट तयार झालंय. बघा अगदी 5 मिनिटाच्या आत त्याने आपलं ऍप तयार करून दिलं आणि ते ऍपचा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा. आता माय ग्रोसरी लिस्ट नावाचं हे ऍप त्याने बनवलंय. याच्यामध्ये ऑल लिस्ट किती आहेत सध्या बनवलेल्या 3 लिस्ट दिसत आहे बघा. विकली ग्रोसरी, त्याच्यानंतर बीबीक्यू पार्टी, त्याच्यानंतर हेल्दी मील, या त्याने डिफॉल्ट बनवून दिलेल्या लिस्ट आहेत. तुम्हाला तुमच्या क्रिएट करता येतील याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे डेस्कटॉपवर असं दिसेल. मोबाईल फोनमध्ये कसं दिसेल बघायचं असेल तर तुम्ही इथे मोबाईल व्ह्यूवर क्लिक करा आणि बघा हे मोबाईल फोनमध्ये आता मी जसं दाखवतोय या पद्धतीने दिसेल. ही पहिली लिस्ट आहे, ही दुसरी लिस्ट आहे, ही तिसरी लिस्ट आहे. अशा नंबर ऑफ लिस्ट याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. नवीन लिस्ट बनवायची असेल तर इथे तुम्ही न्यू लिस्टवर क्लिक करा आणि सध्या असलेल्या लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघता येत आहेत. आता लिस्ट नको असेल तर ती काढून पण टाकता येईल. कंप्लीट ऍप बिल्ड झाल्यानंतर मग त्याला आपण या ठिकाणी पब्लिश करतो इथून. ठीक आहे, आता इथून तुम्ही हे जे लिस्ट आहेत विकली ग्रोसरी लिस्ट, बीबीक्यू लिस्ट, हे त्याने सॅम्पल लिस्ट आपल्याला बनवून दिल्या आहेत. त्या लिस्ट ज्या आहेत त्या तुम्ही शेअर करू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही त्या लिस्ट ज्या आहेत त्या मॅनेज करू शकतात. म्हणजे ऍड, मॉडिफाय, डिलीट देखील करता येऊ शकतं. आपण पूर्ण ऍप बिल्ड झाल्यानंतर त्याला टेस्ट करून बघूया की आता हे ऍप बिल्ड झाल्यानंतर इथे आता याला पब्लिश बटन आहे बघा. इथे साईडला तुम्ही पब्लिश बटनवर क्लिक करा आणि मग हे ऍप जे आहे हे या लिंकवर पब्लिश होईल. ही लिंक आहे आपल्या ऍपची, ही तुम्ही कॉपी करून घ्या आणि ऍपला तुम्ही पब्लिश करून टाका. पब्लिश ऍप. ऍप पब्लिश झाल्यानंतर ते तुम्हाला आता या ठिकाणी दिसतंय बघा आणि इथून तुम्ही ते ऍप मॅनेज करणार. आता याला तुम्ही लॉग इन करून घ्या आणि लॉग इन केल्यानंतर मग ते ऍप जे आहे ते आपल्याला वापरता येईल. बघा आता हे आपलं ग्रोसरी ऍप या ठिकाणी दिसत आहे.
आता एक नवीन लिस्ट आपण इथे ऍड करून बघूयात आपली. ठीक आहे, न्यू लिस्टवर मी क्लिक करतो. ही नवीन लिस्ट आपली तयार होते. लिस्टला तुम्ही नाव द्या. सपोज आता मला बर्थडेचं सामान घ्यायला जायचं आहे, म्हणून मी बर्थडेची लिस्ट बनवतो या ठिकाणी. ओके, बर्थडे आयटम लिस्ट. ठीक आहे, बर्थडे आयटम लिस्ट बनवतोय. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही टाकू शकता कोणाचा बर्थडे आहे, इथे तुम्ही लिहू शकतात बर्थडे ऑफ ज्याचा असेल. सपोज कोणीतरी सचिन आहे आपल्या घरात, त्याचा बर्थडे आहे, बर्थडे ऑफ सचिन. आणि मग तुम्ही इथे आता हे कलर्स वगैरे सुद्धा तुम्हाला मॅनेज करता येतात बघा त्याच्यामध्ये. आता क्रिएट लिस्ट बटनला, ही लिस्ट आहे ही क्रिएट करतोय आपण. क्रिएट लिस्ट बटनला तुम्ही क्लिक करा. आता त्याला एरर देखील तो डिटेक्ट करतो बघा. इथे तो म्हणतो सम एरर्स वेअर डिटेक्टेड, बेस 44 विल ट्राय टू फिक्स देम ऑटोमॅटिकली. परत तो शोधतोय, आता सगळं चेक करतोय. म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअर टेस्टर सारखा, सॉफ्टवेअर टेस्टिंग जसं केलं जातं तशा पद्धतीने तो स्वतः टेस्ट करतो. प्रत्येक ऍक्टिव्हिटी तो स्वतः रन करून बघतो आणि मग त्याला तिथे बग्स दिसले की तो फिक्स करतो. आणि मग जवळपास तो ॲप जे आहे ते क्रिएट करून आपल्याला तो देऊन टाकतो. ओके, आता इथे आपल्याला आपलं ॲप जे आहे ते तयार झालेलं दिसतंय. आपण पुन्हा चेक करून बघूयात त्याला. आता इथे मी न्यू लिस्टवर क्लिक करतो. ओके, न्यू ग्रोसरी लिस्ट आपण इथे बनवतोय. लिस्टला नाव देऊन टाकू आपण. ओके, आता मी इथे दिवाळीच्या आयटमची लिस्ट करतो, दिवाळी आयटम लिस्ट. ठीक आहे, इथे मी टाकून देतो त्याला दिवाळी लिस्ट. ठीक आहे, कलर्स वगैरे तुम्ही इथून चूज करा आणि मग त्याच्यानंतर क्रिएट लिस्टला क्लिक करा. ओके, आता लिस्ट तयार झाली दिसतंय बघा आपल्याला. आता प्रॉपर वर्क करतोय. दिवाळी आयटमची लिस्ट तयार झाली. इथे आता सध्या त्या लिस्टमध्ये 0 आयटम आहेत. आपण इथून आयटम्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. इथे मी ऍड करतो. आता काय काय ऍड करायचं आपल्याला. ठीक आहे, दिवाळीसाठी आपण ऍड झाला. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्रॅकर्स घ्यायचे, क्रॅकर्स. ठीक आहे, तुम्हाला जे जे काय घ्यायचं आहे, स्नॅक्स घ्यायचे आहेत. आता मी एवढा प्रॉपरली इथे विचार करून करत नाहीये, तुम्ही लिस्ट बनवू शकतात. बाय कॅटेगरी पण ऑप्शन आहे इथे. आता तुम्ही ते क्लिक करा. आता लिस्ट आपली तयार होत गेली बघा. स्नॅक्स, क्रॅकर्स, आकाश कंदील है ना, इथे सगळे आयटम इथे तो तयार करतोय. जो आयटम तुम्हाला नको असेल, की आपल्याला असं वाटलं की नाही स्नॅक्स आपण घरी बनवणार आहे, मग इथून आपण त्याला डिलीट करू शकतो. आता स्नॅक्स इथून मी काढून टाकले बघा. ही लिस्ट तयार होते, म्हणजे याच्यातून तुम्हाला आयटम डिलीट करता येतात, आयटम तुम्हाला ऍड करता येतात. आणि ही लिस्ट जी आहे ही या ठिकाणी तयार होते. आणि मग ही पूर्ण लिस्ट जी आहे ती क्रिएट झाल्यानंतर मग आपण इथून आता याच्या सेटिंग ऑप्शन मध्ये पण काही दिलेलं असेल त्याने, सेटिंग मध्ये तुम्ही त्याचं नाव वगैरे बदलू शकतात आणि पुन्हा त्याला चेंजेस करून तुम्ही सेव्ह करू शकतात. खूप सुंदर आहे, म्हणजे अगदी प्रोफेशनल पद्धतीने हे ऍप जे आहे ते तयार होताना आपल्याला दिसतंय. इथून बॅक जाऊन आपण ही लिस्ट जी आहे ती बघू शकतो बघा. या लिस्टमध्ये दिवाळी आयटमची लिस्ट या ठिकाणी दिसते बघा. त्याच्यामध्ये 2 आयटम आहेत सध्या. आणि मग इथून ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला पुन्हा ओपन करून बघता येते. त्याच्यात पुन्हा वाटलं तर आयटम ऍड करता येतील. तुम्हाला नको असलेले आयटम तुम्ही डिलीट करू शकतात. कंप्लीट लिस्ट इथे मॅनेज होते बघा. आता हे जे ऍप इथे तयार झालंय, हे ऍप आपण आता काय करूयात, रिपब्लिश करूयात. मग इथून रिपब्लिश केल्यानंतर काय होईल, त्याची नवीन लिंक तुम्हाला इथे मिळेल. आणि ही लिंक जी आहे इथे तुम्ही पब्लिश ऍप करून टाका. आणि ही जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये रन करून बघा. हे ऍप जे आहे हे असंच असं तुमच्या मोबाईल फोनमधून रन होताना तुम्हाला दिसेल. आता बघा, अगदी इझिली आपण ग्रोसरी लिस्ट मॅनेजमेंट ऍप जे आहे ते तयार केलं. त्याची जी लिंक आहे ती तुम्ही कोणत्याही मोबाईलवर तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये व्हॉट्सअपवर शेअर करा. आणि त्या लिंकला क्लिक केलं की तुमचं ऍप जे आहे ते ग्लोबली रन होईल, कुठूनही रन होईल आणि प्रत्येकाला ती लिस्ट बघता येईल. आता याचा फायदा कसा होईल बघा. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि घरी तुमच्या मिसेसने लिस्ट तयार केली आणि मग तिला वाटतं की ती लिस्ट जी आहे ती तुम्ही बघावी, चेक करावी. आणि मग ती काय करेल, त्याची लिस्ट लिंक जी आहे ती तुम्हाला शेअर करेल व्हॉट्सअपवर. तुम्ही ते ऍप ओपन करा, म्हणजे हे आपलं सेम ऍप, ती लिस्ट तुम्हाला दिसेल. तुम्ही त्याच्यात वाटलं तर काही आयटम ऍड करा, डिलीट करा. तुम्ही जे ऍड डिलीट करणार ते त्यांना दिसेल. म्हणजे एकच लिस्ट घरातले सगळे मेंबर रिमोटली वेगवेगळ्या जागेवरून हँडल करू शकतात. एका ठिकाणी बसून ती लिस्ट सगळ्यांना बघता येऊ शकते. हे याचं एक सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असेल आणि ते आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर मग लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटू आपण. अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करतो आणि त्या तुम्ही बघत राहा. गुड बाय.